घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने खरी खुनी शर्वरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण कुणीही तिच्या बोलण्यावरती आधी विश्वास ठेवायला तयार नसतं. पण इथे आता येणाऱ्या भागामध्ये जानकीने शर्वरी वंशंना आणि इथे राहुलला बोलताना ऐकलेलं असतं आणि त्यामुळे त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि त्याच्यामधूनच विक्रांतचा खून करण्यात आला आहे. ही गोष्ट जानकीला कळल्यानंतर जानकी आता तसे पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेते आणि तेव्हापासूनच ती राहुल आणि शर्वरीचा पाठलाग करायला सुरुवात करते. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कॅफेमध्ये गेलेल्या शर्वरी आणि राहुलला एकत्र रंगेहात हे जानकीने पकडलेलं असतं. वेट्रेसच्या वेशामध्ये तिने त्यांच्या टेबलला स्पाय कॅमेरा लावत त्यांचं सगळं बोलणं इथे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्यांचा व्हिडिओसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये काढण्यात आलेला असतो. पुरावे म्हणून तिने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये आता काढत तो सगळ्यांना दाखवलेला असतो. शर्वरीचा तो व्हिडिओ इथे आता ऋषिकेश, सौमित्र, घरातल्या सर्व लोकांना दाखवल्यानंतर खरी खुनी ही तीच असल्याचं तिने तिच्या तोंडानेच तिच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि त्यामुळे खरे खुनी हे आता ऐश्वरी आणि सारंग नसून खरे खुनी राहुल आणि शर्वरी असल्याचं जानकीने सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं आणि त्यांना आता पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने हे गुन्हेगार आता जानकीच्या हाती येतात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे जानकी ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना निर्दोष सिद्ध करणार असते. कारण त्या दोघांनी विक्रांतचा खून केलेला नाही हे तिला बरोबर माहिती असतं. पण इथे आता ही गोष्ट जेव्हा शर्वरीला समजते तेव्हा ती खूपच मोठा कांगावा करते की हे सगळं त्या ऐश्वर्यानेच केलेलं आहे. कारण तिला मी या घरामध्ये आल्यानंतर खूपच होते ना, तिच्या रस्त्यातला काटा बनले होते आणि म्हणूनच तिने माझा वचपा माझ्या नवऱ्यावरती काढला असेल. तिनेच माझ्या नवऱ्याचा खून केला आहे. तिला माझा आनंद बघवतच नव्हता ना, इथे येऊन मी राहते हे सुद्धा तिला सहन होत नव्हतं. त्यामुळे मला तर असं वाटतं की दादा, त्या ऐश्वर्यानेच माझ्या नवऱ्याला मारलं असेल. आत्तापर्यंत मला वाटत होतं की माझा नवरा माझ्या जवळ नाही आहे, तो कुठेतरी सुखरूप असेल. पण मला कुठे माहिती होतं की माझा नवरा या जगातच नाही आहे. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर करणारी ती ऐश्वर्याच आहे दादा. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की मला खात्री आहे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. ऐश्वर्याने तिच्या भूतकाळामध्ये खूप चुका केल्या, खूप मोठमोठ्या चुका केल्या. पण या वेळेला मी खात्रीने सांगू शकते की ऐश्वर्याची काही चूक नाही आहे. या वेळेला तिने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, हे आता जानकीसुद्धा म्हणत असते. त्यानंतर इथे आता जानकीचा विश्वास असतो तेव्हा ती शर्वरीला सुद्धा म्हणते की शर्वरी वंश, तुम्ही विनाकारण इथे आता ऐश्वर्यावरती आरोप करू नका. कारण ऐश्वर्याने खरंच काहीही केलेलं नाही आहे. मला माहिती आहे ना, ती डेथ बॉडी आपल्या अंगणातल्या मागच्या बाजूला होती आणि ती आम्ही तिघांनी मिळूनच बाहेर काढली. खूप जास्त वास येत होता, म्हणून वास नक्की कुठून येतोय हे आम्ही बघत होतो आणि तेव्हा आम्हाला ती डेथ बॉडी सापडली. त्यामुळे ऐश्वर्याने खरंच काहीच केलेलं नाही आहे. पण शर्वरी काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की वहिनी, त्या ऐश्वर्याची बाजू घेऊ नको, तिचे गोडवे माझ्यासमोर गाऊ नको. कारण मला पूर्णपणे खात्री आहे हे सगळं त्या ऐश्वर्यानेच केलं आहे. तिनेच माझ्या नवऱ्याला मारलं असेल. तेव्हा इथे आता जानकी म्हणते की अवंतिका, मी आता सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या यांच्यासाठी पोलीस स्टेशनला डबा घेऊन जाते. तू फक्त एक काम कर, शर्वरी वंशंचं ताट मी भरून ठेवले, त्या जेवलेल्या नाही आहेत. तेव्हा तू त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन जा आणि काही झालं ना तरी सुद्धा त्यांना खाऊ घाल. तेव्हा सगळेजण आता शर्वरीला शांत करत असतात, समजावत असतात. पण शर्वरी काही ऐकायला तयार नसते. तेव्हा अवंतिका जेवणाचं ताट घेऊन येते. सगळेजण म्हणत असतात की 2 घास खा, 2 घास खा. पण ती काही खायला तयार नसते. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते की बरं, तुम्हाला आत्ता खायचं नाही आहे ना, नका खाऊ. तुम्ही नंतर खाऊन घ्या, मी इथेच ताट ठेवणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अवंतिका, जानकी कुठे आहे? तेव्हा अवंतिका म्हणते, जानकी वहिनी पोलीस स्टेशनला सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या दोघांना डबा घेऊन गेल्यात. तेव्हा शर्वरी म्हणते, काय? त्या बाईने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे आणि वहिनी तिच्यासाठी, त्या गुन्हेगार बाईसाठी डबा घेऊन गेले.
अरे देवा, हे काय बघते मी. म्हणजे इथे माझ्याच घरातली लोकं माझ्या विरोधात आहेत. आता मला कळतं या घरामध्ये माझी काय लायकी आहे ती. कुणाला माझ्या दुःखाचं काही पडलेलंच नाही आहे. माझ्या नवऱ्याचा खून केला आहे त्या ऐश्वर्याने आणि वहिनी तिच्यासाठी डबा घेऊन गेले, असं ती आता बरंच काय काय बोलत असते. त्यानंतर इथे ऐश्वर्याला भेटल्यानंतर ते दोघेही विचारत असतात की जानकी आम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत ना. ती म्हणते आम्ही प्रयत्न करतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण सौमित्र आणि इथे म्हणजे ऋषिकेश दादा हे दोघेजण माझ्याशी अजिबात बोलले नाही. ते फक्त सारंगलाच म्हणत होते की तुला बाहेर काढू, तुला बाहेर काढू. म्हणजे त्या लोकांनी माझ्याकडे साधं बघितलं पण नाही गं जानकी. त्यांना माझ्यावरती संशय आहे का? ती म्हणते नाही गं, असं खरंच काही नाही आहे. आणि तुला वाईट वाटलं असेल तर त्या दोघांच्याही वतीने मी तुला सॉरी म्हणते. पण मनामध्ये उगाच असं काही घेऊ नकोस. शर्वरी वंशना तुझ्यावरती संशय आहे. ती म्हणते म्हणजे त्या शर्वरीला असं म्हणायचं आहे की तिच्या नवऱ्याचा खून मी केला आहे. ती मला गुन्हेगार समजते. म्हणजे तिचं आणि माझं भांडण होतं. आमच्या दोघींचं काही पटत नाही. म्हणून ती कुठलेही आरोप माझ्यावरती करून मोकळे होईल का? मी तिच्या नवऱ्याचा खून का करू? विक्रांतचा आणि माझा काय संबंध? आमचा काडी मात्र संबंध नाही आहे आणि त्याचा बिचारायचा कधी मला रागसुद्धा आला नाही. त्यानंतर ती म्हणत असते की मी खून केलेला नाही आहे. उलट खरं सांगू का तुला जानकी, मला तर आहे ना त्या शर्वरीवरतीच आता संशय आहे. त्या शर्वरीनेच इथे तिच्या नवऱ्याचा खून केला असं वाटतंय आणि या प्रकरणामध्ये मला अडकवले. कारण का मी तिच्या रस्त्यातला काटा होते ना. तेव्हा जानकी म्हणते म्हणजे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते अगं जानकी, मी कधीपासून तुला सांगण्याचा प्रयत्न करते. अगं शर्वरी आणि त्या राहुलचं काही ना काहीतरी सुरू आहे आणि त्यामुळे विक्रांतला त्यांनी मारून टाकले आणि मी त्या दोघांना रंगेहात पकडलं होतं ना. म्हणून या प्रकरणामध्ये मला अडकवले. हे का कळत नाही आहे तुला जानकी? अगं बाकी कुणी नाही माझ्यावरती विश्वास ठेवय, पण निदान तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. मी जे काही बोलते ना जानकी त्याचा विचार कर. हे सगळं ना शर्वरीने मुद्दामून घडून आणले. तू हवं तर एक काम कर, स्वतः गोष्टी पडताळून बघ. हे बघ माझं दुसऱ्यांकडे काही अपेक्षा नाही आहे, पण तुझ्याकडून आहे. मी माझ्या डॅडाची, ममाची आणि माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते की मी खरंच काहीसुद्धा केलेलं नाही आहे. मी विक्रांतचा खून केलेला नाही आहे. मग उरलं कोण? मग खून कोण करेल? तर ती शर्वरी. कारण तिला तिचा नवरा रस्त्यातला काटा झाला होता ना. म्हणून तिने तिच्या नवऱ्याचा नक्कीच खून केला असेल. तेव्हा तू एक काम कर, तू आता हवं तर शर्वरी विरोधात पुरावे गोळा कर. खरी खुनी तीच आहे हे तुझ्या नक्की समोर येईल. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की मी तुम्हाला दोघांना प्रॉमिस करते, मी तुम्हाला दोघांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होऊ देणार नाही. खरा खुनी कोण आहे हे मी शोधून काढेन. जानकीला आधी शर्वरीवरती आता विश्वास नसतो. म्हणजे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की शर्वरी वंश असं कधीच करणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की हे सगळं शर्वरीनेच केले हे तुला नक्कीच कळेल. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेशने शर्वरीला प्रॉमिस केलेलं असतं की जर तुझ्या नवऱ्याचा खून तू म्हणतेस तसं ऐश्वर्याने केला असेल ना, तर कायदा तिला नक्की तिच्या गुन्ह्याची शिक्षा देईल. तू काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता दोघांनी आपल्या वेगवेगळ्या भावंडांना प्रॉमिस हे दिलेलं असतं. ऋषिकेशने शर्वरीला, तर इथे जानकीने ऐश्वर्या आणि सारंगला. त्याचबरोबर इथे आता जानकी ऐश्वर्या म्हणते तसं शर्वरीवरती लक्ष ठेवून असते. तेव्हा जानकी शर्वरीच्या रूमच्या बाहेर उभी असते. तेव्हा राहुल तिला भेटायला आलेला असतो. तेव्हा शर्वरी म्हणते राहुल, विक्रांतची डेथ बॉडी मागच्या अंगणामध्ये सापडली आणि या खुनामध्ये ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण अडकलेत. त्या दोघांनी खून केला असं पोलिसांना वाटतंय. तेव्हा राहुल म्हणतो अगं मग ही चांगली गोष्ट आहे ना, काय वाईट आहे याच्यामध्ये? हे बघ, विक्रांतचा खून आपण केला, त्याला मागच्या अंगणामध्ये आपण गाडलं होतं आणि ऐश्वर्याला ती डेड बॉडी सापडली आणि ती या प्रकरणामध्ये अडकली. आता ऐश्वर्याला जेल झाले. म्हणजे ती आपल्या रस्त्यातला काटा आहे. तिने आधीसुद्धा आपल्याला पकडलं होतं आणि आपल्याबद्दल ती सगळ्यांना सांगणारच होती. कसं बसं आपण वाचलो आहे, पण आता आपल्या रस्त्यातला काटा बाजूला झाला आहे ना. त्यामुळे आता त्या ऐश्वर्याला राहू दे जेलमध्ये, तिला इथे विक्रांतच्या खुनाच्या प्रकरणामध्ये आपण अडकवायचं आणि आपण दोघांनी लग्न करायचं, एकत्र यायचं आणि यांची सगळी काही रणदिवेंची प्रॉपर्टी संपत्ती आहे सगळी लुबाडून इथून निघून जायचं. तेव्हा इथे शर्वरी म्हणते ठीक आहे. दोघे एकमेकांना मिठी मारतात. तेवढ्यातच त्यांचं बोलणं इथे आता जानकीने ऐकलेलं असतं. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इथे अवंतिका विचारते काय झालं वहिनी? तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या जे बोलत होती खरं झालं अवंतिका. अवंतिका म्हणते काय म्हणाली ऐश्वर्या?
तेव्हा अवंतिकाला जानकी सांगत असते की ऐश्वर्या म्हणाली की विक्रांत भाऊजींचा खून शर्वरी वंसांनी केलाय, राहुल आणि शर्वरी दोघांनी मिळून. आणि हे खरं आहे, मी आत्ताच त्या दोघांचं बोलणं ऐकलं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हे काय बोलतेस तू जानकी? माझ्या बहिणीवरती तिच्या नवऱ्याच्या खुनाचा आरोप करतेस तू? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मी खरं बोलते. आत्ताच मी इथे शर्वरी वंसांच्या दाराच्या मागे उभी होते, तेव्हा मी राहुलचं आणि त्यांचं बोलणं ऐकलं. त्या दोघांनी मिळून विक्रांत भाऊजींचा खून केलाय. हवं तर चला तुम्ही बघा, अजूनही राहुल त्यांच्या रूममध्येच असेल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, चल आपण बघूया. तेव्हा ऋषिकेश जातो आणि आता दरवाजा नॉक करतो. तेव्हा शर्वरी दरवाजा उघडते तर राहुल रूममध्ये नसतो, कारण तो पळून गेलेला असतो. त्यांना चाहूल लागते कोणीतरी येतंय, तर राहुल तिथून पळून जातो. तेव्हा शर्वरी म्हणते, काय झालं दादा? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काही नाही, तू झोपली नाहीस म्हणून फक्त बघायला आलो होतो. तू आराम कर, कसलाही विचार करू नको, गुन्हेगारांना शिक्षा नक्कीच होईल. त्यानंतर इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी बघितलंस तू, कोण होतं तिथे? तिथे कुणीही नव्हतं. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मला माहिती आहे तुमचा तुमच्या बहिणीवरती खूप विश्वास आहे, माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे ना तुमचा? काही हरकत नाही, पण मी तुम्हाला पुरावे दिले तर माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवाल ना? आणि आता तर माझी खात्रीच पटली की ऐश्वर्या जे बोलते ते खरं आहे, आणि त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी इथे आता शर्वरी आणि राहुल या दोघांवरतीही बारीक लक्ष ठेवून असते. ते दोघेजण आता चोरून चोरून फोनवरती बोलत असतात. पण इथे आता माझ्यावरती सुद्धा सगळ्यांना संशय येऊ शकतो, म्हणून शर्वरी राहुलबरोबर जास्त काही बोलत नसते, भेटायला जात नसते. पण आता एकदा अशी एमर्जन्सी येते की घरामध्ये कुणीही नसतं. तेव्हा शर्वरी म्हणते की राहुल, आपण दोघेजण आता कॅफेमध्ये भेटूया, तिथे जाऊन आपण बोलू. तेव्हा दोघेजण एका कॅफेमध्ये आता भेटायला जातात आणि या गोष्टीची चाहूल आता जानकीला लागते. जानकी त्याच हॉटेलमध्ये म्हणजे कॉफी शॉपमध्ये वेट्रेस म्हणून जाते आणि ती तिथल्या मॅनेजरला रिक्वेस्ट करून तिथे वेट्रेस म्हणून आता कामाला लागते आणि तोंडाला मास्क वगैरे लावून ती त्यांची ऑर्डर घेऊन गेलेली असते. त्यांना कॉफी वगैरे घेऊन गेलेली असते आणि जाता जाता तिथल्या प्लेटला तिने जो स्काय कॅमेरा लावलेला असतो, तो स्पाय कॅमेरा तिथे आता असतो आणि त्याच्यामार्फत ती संपूर्णपणे शर्वरीचं बोलणं ऐकणार असते. तेव्हा शर्वरी म्हणत असते की बरं झालं राहुल, आपण विक्रांतचा योग्य वेळी खून केला आणि इथे घराच्या मागच्या अंगणामध्येच त्याला पुरून ठेवलं. आता या प्रकरणामध्ये ऐश्वर्या अडकली. आपण दोघेजण लवकरच लग्न करू आणि सगळी संपत्ती लुबाडून फरार होऊ. तेव्हा त्यांचं बोलणं आता जानकीने ऐकलेलं असतं. जानकीकडे आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तिने मोबाईलमध्ये त्यांचा भेटतानाचा, बोलतानाचा, मिठी मारतानाचा व्हिडिओ तयार केलेला असतो आणि शर्वरी आणि राहुलने स्वतःच्या तोंडातूनच इथे आता गुन्ह्याची कबुली दिलेली असते. ते बोलणंसुद्धा तिने आता रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच जानकी येते आणि तिथूनच शर्वरीला आणि राहुलला रंगे हात पकडून त्यांना आपल्याबरोबर घेऊन आता घरी येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्यांना आता घरी घेऊन आल्यानंतर इथे आता शर्वरी आणि राहुल पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्या ठिकाणी अवंतिकासुद्धा असते आणि इथे आता जानकीने आपल्या विश्वासातली काही माणसं घेतलेली असतात त्यांना पकडण्यासाठी. तेव्हा अवंतिका आणि ती माणसं राहुल आणि शर्वरीला पकडण्यामध्ये जानकीची मदत करतात. त्यांना घेऊन जानकी घरी येते आणि म्हणते, ऋषिकेश इकडे या. तुमचा तुमच्या बहिणीवरती खूप आंधळा विश्वास होता ना, त्या बहिणीने कसा तुमचा विश्वासघात केला आहे ना, ते तुम्ही बघाच. आणि तेव्हा शर्वरी आणि राहुल या दोघांना आम्ही कॉफी शॉपमध्ये रंगेहात पकडलं असं जानकी म्हणते. त्यांचं आधी बोलणं ऐका. तर त्यांच्या बोलण्यामध्ये आता हे सिद्ध होतं की विक्रांतचा खून शर्वरी आणि राहुलने दोघांनी मिळून केला आहे आणि मागच्या अंगणामध्ये त्यांना इथे पुरूनसुद्धा ठेवलं होतं. कारण राहुल आणि शर्वरीला लग्न करायचं असतं आणि रणदिवेंचा पैसा घेऊन पळून जायचं असतं. तेव्हा रस्त्यातला काटा असते ऐश्वर्या, आणि ऐश्वर्यालाच बरोबर या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं आणि ऐश्वर्याला आमच्यापासून दूर ठेवण्यासाठीच तिच्यावरती खुनाचा आरोप केला आणि मी त्याला हवा दिली असं शर्वरी आता कबूल करत असते. त्या व्हिडिओमध्ये सगळं काही आता रेकॉर्ड झालेलं असतं. त्यामुळे खरी गुन्हेगार ही दुसरी तिसरी कुणी नसून शर्वरी आहे आणि राहुल आहे हे समजतात. ते पुरावे आता पोलीस स्टेशनला जाऊन दाखवलेले असतात आणि इथे
सारंग आणि ऐश्वर्या निर्दोष आहेत हे जानकीने पुरावे देऊन सिद्ध केलेलं असतं आणि खरे गुन्हेगार शर्वरी आणि राहुल आहेत. या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यामध्ये देत त्यांना त्यांच्या गुन्ह्याची, विक्रांतच्या खुनाची त्यांना शिक्षा मिळालेली असते आणि इथे ऐश्वर्या आणि सारंग दोघे निर्दोष असतात. त्या दोघांनासुद्धा निर्दोष सिद्ध करत जानकी मानाने घरी घेऊन आलेली असते.